Welcome to AV number 7. In last AV, we come up to A5. That means this part we have completed. Now we turn to second part. Compose 8 to 10 lines. Narrate any incident in your life without using any rhyming pattern. Compose 8 to 10 lines. 8 ते 10 ओळी आपल्याला कंपोज करायच्या आहेत, लिहायच्या आहेत. नॅरेट एनी इन्सिडेंट इन युअर लाईफ विदाऊट युझिंग एनी रॅमिंग पॅटर्न. तर कुठलाही रॅमिंग पॅटर्न म्हणजे ज्याला आपण यमक साधनं म्हणतो, राईम जुळवणं म्हणतो, तर कुठलाही यमक न वापरता त्या ठिकाणी आपल्याला एक प्रसंग जो आहे तो त्या ठिकाणी मांडायचा आहे 8 ते 10 ओळीमध्ये. तर ह्या ठिकाणी आपण 8 ते 10 ओळीमध्ये एक छोटासा प्रसंग किंवा छोटीशी कविता जी आहे 8 ते 10 ओळी त्या तयार करायच्या आहेत आपल्याला. स्पीकिंग ट्री म्हणून आपण त्या ठिकाणी घेऊया. तर हे बोलणारं झाड काय म्हणतंय? लुक ॲट मी, डोंट लाईक टू सी मी, ग्रीन अँड सुदिंग टू द आय. माझ्याकडे बघा, तुम्हाला माझ्याकडे बघणं आवडत नाही का? ग्रीन अँड सुदिंग टू द आय, मी हिरवागार आहे आणि डोळ्यांना अतिशय छान वाटतो. समबडी कॉल्ड मी ॲज आय वॉज वॉकिंग अवे, कोणीतरी मला बोलवलं आणि मी जात असताना. आय स्टॉप, लुक अराउंड, क्युरियस टू नो द स्पीकर, मी थांबलो, सभोवताली बघितलं आणि कोण बोलणार आहे यासाठी मी उत्सुक होतो. हर्ड द व्हॉइस अगेन, पुन्हा एकदा मी तो आवाज ऐकला. दिस टाईम विथ मोर इमोशन्स, या वेळेला मात्र जास्त भावना ज्या होत्या त्या उथमलेल्या होत्या. हॅव मर्सी ऑन अस, डोंट किल अस डे इन अँड डे आऊट, तर आमच्यावर दया करा, आम्हाला तोडू नका, तुम्ही दिवसरात्र आमची कत्तल करतायत, आम्हाला तोडू नका, असे ते झाड बोलतंय. सेव्ह ट्रीज, सेव्ह एन्व्हायरमेंट, एव्हरी वन डिमांड आय सपोज, प्रत्येकाची अशी मागणी आहे की त्या ठिकाणी झाडं वाचवा आणि पर्यावरण वाचवा. बट हू लिसन्स, कोण ऐकतंय आमचं? स्काय स्टॅपर्स मशरूम हायर अँड हायर, तर त्या ठिकाणी अशा पद्धतीने स्काय स्क्रॅपर्स मशरूम हायर अँड हायर. ऑल आर हॅपी, नो नीड टू थिंक अबाउट आवर फॉल, तर उंचच्या उंच त्या ठिकाणी टोलेजंग बिल्डिंग त्या ठिकाणी उभ्या राहत आहेत. ऑल आर हॅपी, सगळे आनंदी आहेत. नो नीड टू थिंक अबाउट आवर फॉल, आम्ही पडतो आहोत, आमची हानी होते आहे, आमची कत्तल होते आहे झाडांची, कोणालाही त्याची काळजी नाही आहे. इट वी लव्ह यू, तरीसुद्धा आम्ही तुमच्यावर प्रेम करतो. वॉन्ट टू केअर अँड सर्व, तुमची आम्ही काळजी घेतोय, तुम्हाला तुमची आम्ही सेवा करतो आहे. वन अर्थ वन प्लॅनेट विथ यू लेट अस शेअर, तर एकच असा हा आपला ग्रह आहे, एकच आपली वसुंधरा आहे आणि तिच्यासोबत आपण त्या ठिकाणी आपल्याला लेटस विथ यू लेटस शेअर, तिच्यासोबत आपल्याला राहायचं आहे. अशी छोटंसं 8 ते 10 ओळींचं आपण या ठिकाणी रॅमिंग पॅटर्न न करता एक छोटीशी कविता आपण तयार केली. पुढे आपण जाऊया. राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम कन्सिडरिंग द फॉलोइंग पॉईंट्स, तर ॲप्रिसिएशन कवितेचं एक रसग्रहण जे आहे ते करायचं आहे. अबाउट द पोएम, पोएट अँड टायटल, कवी कवितेसंदर्भात आणि कवी आणि शीर्षकासंदर्भात. थीम, समरी, गिस्ट ऑफ द पोएम, कवितेची जी समरी आहे, कवितेचा आशय जो आहे तो सांगायचा आहे. पोएटिक स्टाईल, लँग्वेज, पोएटिक डिव्हायसेस इन द पोएम, त्या ठिकाणी जी भाषा आहे, जे अलंकार वापरलेले आहेत त्याबद्दल बोलायचं आहे. स्पेशल फीचर्स, नोव्हॅलिटीज, फोकसिंग एलिमेंट, काही विशिष्ट वैशिष्ट्यपूर्णता असेल, नाविन्यता असेल किंवा या गोष्टींवर भर दिलेला आहे असं काय असेल त्यावर बोलायचं आहे. मॅसेज, व्हॅल्यूज, मॉरल्स इन द पोएम, तर काही संदेश असेल, काही विशिष्ट असा नैतिक संदेश असेल किंवा काही मौल्यवान गोष्टी असतील कवितेतल्या त्याबद्दल सांगा. युअर ओपिनियन अबाउट द पोएम, तुमची कवितेबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सांगा. तर आपण या कवितेचं रसग्रहण जे आहे त्या या मुद्द्यांच्या आधाराने आपण जे मुद्दे आहेत, दीज आर द पॉईंट्स गिवन हिअर अँड अकॉर्डिंग टू द पॉईंट्स वी हॅव टू मेक ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. तर आपण सुरुवात करूया. द पोएम चेरी ट्री इज अबाउट द पोएट रस्किन बॉन्ड्स एक्साइटमेंट ओव्हर अ चेरी ट्री हुज सीड ही प्लांटेड 8 years ॲगो, तर 8 वर्षापूर्वी एक छोटंसं रोप लावलेलं आहे आणि त्याबद्दलची एक उत्सुकता जी आहे रस्किन बॉन्ड यांची ही ह्या कवितेमध्ये आलेली आहे. अँड द स्टेडी ग्रोथ ऑफ द प्लांट टू अ बिग ट्री, आणि कशा पद्धतीने एक उंच झाड ते वाढलेलं आहे त्याबद्दल त्या ठिकाणी जी वाढ झालेली आहे त्या झाडाची त्याबद्दलची वर्णन ह्या ठिकाणी आलेले आहे. बिरिंग टेंडर चेरीज, तर छोट्या छोट्या अशा त्यांना ज्या चेरी लागलेल्या आहेत
ते फळं लागलेली आहेत त्याबद्दलचं वर्णन ह्या ठिकाणी कवितेत आलेलं आहे. द एक्झिस्टन्स ऑफ द ट्री इज सो इम्पॉर्टंट फॉर द पोएट दॅट ही हॅज नॉट थॉट ऑफ एनी अदर टायटल बट द सिम्पल चेरी ट्री टू मेक द ट्री अपियर ऑल इम्पॉर्टंट. तर जे अस्तित्व आहे मुळातच झाडाचं अस्तित्व हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि ह्याच झाडाच्या अस्तित्वासाठी निगडीत ही कविता चेरी ट्री जी आहे ती इथे कवीला महत्त्वाची वाटते आहे. द पोएट प्लांटेड द सीड ऑफ द चेरी ट्री जस्ट बिकॉज ही वॉन्टेड टू ओन अ प्लांट. तर विशेष करून त्याला एक स्वतःचं झाड वाटतं आहे, स्वतःचं असावं म्हणून त्या ठिकाणी त्यांनी ते झाड लावलेलं आहे. द प्लांट ग्रो ऑन द ओन विदाऊट मच केअर फ्रॉम एनीबडी एक्सेप्ट नेचर अँड रेन. तर निसर्ग आणि पाऊस यांची कुठलीही तमानं बाळगता त्या ठिकाणी ते झाड वाढायला लागलं. लर्न टू फाईट अगेन्स्ट ऑल ऑड्स अँड वॉज फायनली सक्सेसफुल इन बिअरिंग 10 ट्रीज. आणि सगळ्या अडचणींवर मात करत त्या ठिकाणी हे झाड वाढलं, बहरलं, फुललं. द पोएट आफ्टर स्पेंडिंग अ सीझन इन काश्मीर केम बॅक टू गेट द सरप्राईज ऑफ अ 6 feet हाय चेरी ट्री ॲट हिज डोअर. आणि ह्या ठिकाणी कवी काश्मीरमधनं परत आल्यानंतर त्या ठिकाणी तो बघतो आहे तर 6 फुटाचं झाड त्या ठिकाणी दरवाजाजवळ वाढलेलं होतं. ही फेल्ड सो अटॅच टू द ट्री दॅट ही स्टार्टेड स्पेंडिंग लॉंग हॉवर्स फ्रॉम डॉन टू डस्क. आणि अनेक तास त्या झाडासोबतली त्याने घालवले. इन द कंपनी ऑफ द चेरी ट्री वॉचिंग द फ्लोरा अँड फॉना अराउंड अँड टेकिंग प्राईड ऑफ फॉर बिंग रिस्पॉन्सिबल फॉर द एक्झिस्टन्स ऑफ द ट्री. तर ह्या झाडाच्या अस्तित्वाबद्दल आणि झाडाच्या त्या संपूर्ण सौंदर्याबद्दलचं वर्णन त्या ठिकाणी त्याने केलेलं आहे. द पोएट यूज सिम्पल लँग्वेज. ह्या कवितेतली भाषा जी आहे ती अतिशय साधी सोपी आहे. टू नॅरेट द बर्थ अँड ग्रोथ ऑफ ही चेरी ट्री. तर त्याचा जो जन्म आहे आणि वाढ आहे त्याबद्दलचं वर्णन ह्या कवितेत आलेलं आहे. द प्रोसेस इज नोन टू ऑल बट द नॅरेशन मेड इट अन इंटरेस्टिंग स्टोरी. तर जी प्रोसेस आहे ती अतिशय सगळ्यांना माहिती आहे पण जे नॅरेशन आहे जे वर्णन केलेलं आहे कवितेतलं ते अतिशय इंटरेस्टिंग स्टोरी ह्या ठिकाणी मांडलेली आहे एका पद्धतीने. द फिगर्स ऑफ स्पीच यूज आर ऑल कॉमन वन्स अँड इझी टू अंडरस्टँड. अतिशय सोपे अलंकार या ठिकाणी वापरलेले आहेत. द ब्युटी ऑफ द नेचर कॅन बी एन्जॉयड अँड ॲप्रिसिएटेड बाय वन अँड ऑल बिकॉज ऑफ द इन्फॉर्मल लँग्वेज. एक इन्फॉर्मल अनौपचारिक भाषा वापरून त्या ठिकाणी कवीने निसर्ग सौंदर्य जे आहे त्याचा एक आस्वाद घेतलेला आहे आणि त्या पद्धतीने ते सोप्या भाषेत मांडलेलं आहे. द पोएट हॅज स्टक टू द टॉपिक ऑफ द चेरी ट्री राईट फ्रॉम द बिगिनिंग टू द एंड ऑफ द पोयम. Ruskin Bond basically writes for the children and he has not done anything where a child's attention can be diverted from the cherry tree. तर लहान मुलांसाठीच तो लिहितो आणि विशेष करून झाडा पलीकडे त्याचं कुठेही लक्ष नाही आहे. द चाइल्ड कॅन इझिली आयडेंटिफाय विथ द फिलिंग्स अँड जॉयज ऑफ द पोयम अँड धिस गिव्ज द पोयम इट्स एक्सक्लुझिव्ह नेचर. तर अशा पद्धतीने एक झाड आणि झाडाचा आनंद आणि त्या कवीचा आनंद जो आहे त्या ह्या ठिकाणी कवितेत समाविष्ट झालेला आहे. द पोएम ऑल्सो हॅज अ फूड फॉर थॉट. एक विशिष्ट असं विचार करायला प्रवृत्त करणारं असं काव्य ह्या कवितेमध्ये आहे. अ डीपर मिनिंग ऑफ स्ट्रगल फॉर सर्वायवल. तर जगण्यासाठी त्या ठिकाणी काय आवश्यक असतं. क्वालिटीज नीडेड टू फाईट बॅक अँड बी अ विनर. तर त्या ठिकाणी फाईट बॅक करण्यासाठी कोणत्या क्वालिटी आवश्यक आहेत आणि जिंकण्यासाठी काय आवश्यक असतं हे त्या ठिकाणी कवीने सांगितलेलं आहे. डेडिकेशन आहे, त्याग आहे, त्या ठिकाणी वाढ आहे, ग्रोथ आहे, अभिमान आहे, प्राईड आहे. द चेरीज फाईट स्टार्ट्स ॲट अ व्हेरी यंग एज व्हेन इट अपियर्स डिफिकल्ट बिकॉज इट ऑफ इट स्मॉल साईज बट ॲज इट गोज अप इट लर्न्स थ्रू एक्सपिरियन्स टू बी स्ट्रॉंगर. आणि हळूहळू हे झाड वाढतं आहे, अनुभवातून शिकतं आहे आणि मोठं होतं आहे. द सिमिलर सिच्युएशन हॅपन्स इन ह्युमन लाईफ ऑल्सो. असं आपल्या जीवनात पण घडत असतं आपल्या मानवी जीवनामध्ये. The learning process continues at every young stage in life and makes a person capable of handling the adversities as tactfully as possible. तर कुठलेही ज्या काही आपत्ती येतात, कुठलेही संकट येतात, त्या संकटातसुद्धा आपण तग धरतो आणि त्या पद्धतीने आपण पुढे जात असतो. द पोएट इज प्राऊड दॅट ही हॅज प्लांटेड द cherry seed which now gives him so much of satisfaction as the parents of an individual feel seeing the success of their child. जसं एखादं बाळ वाढतं तसं त्या पद्धतीने हे झाड एका बाळासारखं वाढलेलं आहे आणि त्या बाळाच्या वाढण्याचा आनंद कवी ह्या ठिकाणी लुटतो आहे. इट गिव्ज मी इमेन्स प्लेजर टू रीड अँड अंडरस्टँड द ब्युटी ऑफ द पोएम. कवितेचा एक शीर्षक आणि कवितेचा आनंद जो आहे तो मला निश्चितच त्या ठिकाणी मिळाला. द क्लॅरिटी इन द लँग्वेज अँड द lucidity ऑफ प्रेझेंटेशन हेल्प मी एन्जॉय ईच अँड एव्हरी स्टेज ऑफ द ग्रोथ ऑफ द चेरी ट्री. तर
एक सुस्पष्टता जी आहे आणि जी गेयता आहे कवितेला लाभलेली, त्यामुळे त्या ठिकाणी एक छान असं मिश्रण कवितेचं झालेलं आहे. आय एम एबल टू कनेक्ट विथ इट्स स्ट्रगल अँड फील रिलेटेड व्हेन इट रिबिन्स द रेस ऑफ लाईफ. आणि त्या कवीशी कवीच्या संघर्षाशी आणि झाडाच्या संघर्षाशी मी कुठेतरी एकरूप झालो आणि अतिशय सुंदर ही कविता मला त्या ठिकाणी बघायला मिळाली. याबद्दल मी आनंदी आहे. तर या पद्धतीने आपण ॲप्रिसिएशन एक रसग्रहण कवितेचं केलेलं आहे. नंतर राईट अ समरी ऑफ द पोएम युझिंग द फॉलोइंग पॉईंट्स. तर याच पद्धतीने जसं आपण आत्ता हे बघितलं आहे, हे सेम प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. कवितेचा थोडक्यात सारांश जो आहे तो वर्णन करा. समरी टायटल सांगा, त्याचा जो इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ आहे, सुरुवातीचा परिच्छेद सांगा, मेन बॉडी सांगा, कन्क्लुजन जे आहे निष्कर्ष सांगा. त्यानंतर A6मध्ये राईट द पोएम चेरिटी इन द फॉर्म ऑफ अ स्टोरी. हीच कविता जी आहे ती एका कथानकाच्या स्वरूपात लिहा असं त्याने म्हटलेलं आहे. कथानक म्हणून त्या ठिकाणी ही कविता लिहून काढा. राईट इन अबाउट 100 वर्ड्स व्हॉट द चेरिटी इन द पोएम सिम्बॉलाइज. तर चेरिटी ह्या ठिकाणी काय सिम्बॉलाइज करतो आहे, काय प्रतिकात्मकता आलेली आहे. तर द चेरिटी सिम्बॉलाइजेस स्ट्रगल, पेशन्स, डिव्होशन, ग्रोथ अँड रिस्पॉन्सिबिलिटी. तर चेरिटी जे आहे तो संघर्ष, संयम, त्याग आणि जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ते दाखवण्याचं काम हा चेरिटी करतो. जस्ट लाईक ॲन इंडिव्हिज्युअल हू फेसेस प्रॉब्लेम्स इन लाईफ इज एबल टू कम आउट ऑफ इट इफ ही इज रेडी टू फेस इट ब्रेवली. तर कुठलाही सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी धाडसाने जर ठरवलं तर कुठल्याही संघर्षात त्या ठिकाणी तो टिकू शकतो, हे या कवितेतून दिसतं. द चेरी ट्री रेजिस्ट ऑल हॅझार्ड्स इन इट्स लाईफ टू ग्रो इन टू अ ब्युटिफुल 6 feet हाय फ्रूट बेअरिंग ट्री. तर सगळ्या यातना सोसून त्या ठिकाणी हे झाड 6 फुटाचं उंच झालेलं आहे. द पोएट ओनली हेल्प द ट्री टू ग्रो बाय प्लांटिंग द सीड बट इट वॉज डिफेन्सलेस आफ्टर दॅट. फक्त छोटंसं झाड लावलं पण ते नंतर अतिशय मोठं झालेलं आहे. आणि त्याचा संघर्ष जो आहे म्हणजे या ठिकाणी संघर्ष, संयम, त्याग आणि जबाबदारी हे गुण जे आहे ते चेरी ट्रीमधनं आपण घेण्यासारखे आहे. त्यानंतर यू हॅव स्टडीड द लेसन द कॉल ऑफ द सॉईल फ्रॉम प्रोज नंबर 1.3. कम्पेअर चेरी ट्री विथ द कॉल ऑफ द सॉईल अँड फाइंड आउट द एलिमेंट्स ऑफ जॉय ऑफ नर्चरिंग फॉर द ऑथर अँड द पोएट. तर ह्या कॉल ऑफ द सॉईल ही हा जो धडा आहे, हा धडा आणि चेरी ट्री ह्या दोघांची तुलना करायची आहे. आपला धडा व्हायचा आहे ते आपण नंतर बघूया. आणि प्रोजेक्टमध्ये आपल्याला सांगितलं आहे व्हिजिट द लायब्ररी अँड कलेक्ट ॲटलिस्ट 5 पोएम्स ऑफ एनी नेचर पोएट. तर कमीत कमी 5 कविता आपल्याला त्या ठिकाणी शोधायच्या आहेत निसर्ग कवीच्या. राईट द पोएम्स अलॉंग विथ देअर समरी. आणि अशा 5 कवितांची समरी आपल्याला तयार करायला सांगितली आहे. तर ते आपण प्रोजेक्ट म्हणून बनवू शकतात. तर अशा पद्धतीने आपला चेरिटीचा ही जी कविता आहे ती आपण संपवलेली आहे. पुढच्या टॉपिककडे आपण वळूया. थँक्यू.